आजच्या पिढीला 90s प्रेम हवं असतं. कोणीतरी असेल जो मला वेळ देईल, माझं म्हणणं ऐकेल, त्याच्या नजरेतून प्रेम जाणवेल, लॉयल्टी दिसेल. म्हणजे भावना जुन्या काळासारख्या हव्यात, पण स्वतःच्या मोकळेपणावर, स्वातंत्र्यावर, ॲटिट्यूडवर मात्र कुणाचीही सावली नको. आजचं जनरेशन म्हणतं मला जुन्या काळासारखं निस्वार्थी प्रेम हवं आहे, पण माझं फ्रीडम, माझे डिसिजन्स, माझी स्पेस यावर कुणीही बोलू नये. म्हणजे प्रेम 90sचं हवं आहे, पण माझा स्वभाव मात्र 2025चाच राहील. इथं नातं तुटायला लागतं, कारण प्रेम फक्त मिळवायचं नसतं, ते निभवावंही लागतं. अफेक्शन मागताना जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. कमिटमेंट हवं असेल तर कधीतरी इगो खाली ठेवायला लागतोच. दोन लोक एकत्र येतात याचा अर्थ दोघंही थोडं बदलतात, ॲडजस्ट करतात. पण हल्ली काय होतं, तू मला बदलायला सांगू नकोस, पण तू माझ्यासाठी सगळं बदल. आणि हे गणित किती दिवस टिकणार आहे? म्हणूनच नातं टिकत नाही, ते फक्त रिप्लेस केलं जातं. आज प्रेमात प्रॉब्लेम आला की संवाद नाही केला जात, ब्लॉक केलं जातं, प्रयत्न नाही घेतले जात, स्वाईप करून पुढचं नाव जोडून टाकलं जातं. खरं प्रेम तिथेच हरवतं जिथं पेशन्स संपतो आणि ऑप्शन्स सुरू होतात. प्रेम अजूनही तितकंच खरं असू शकतं, पण ते मागायच्या आधी स्वतःला विचारावं लागतं, मला फक्त मिळवायचं आहे की निभवायचंही आहे. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, गैरसमज होत असतील तर, आणि माझा सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.